ओरसे नवे अनारिसे उद्धरिलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, वृत्त्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो, स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी संत खशाबा महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळ तरुण मंडळ यांच्या कार्यशील कर्तृत्वाने चालू असलेला आपला हा गावचा 20वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. विठ्ठल सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी मृदुंगाचार्य गायनाचार्य सर्व टाळकरी सर्वांना वंदन करून आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून टाळी वाजवून कीर्तनात सहभागी व्हायचंय. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज संतांना नमस्कार करतात, किंबहुना आपल्या सगळ्यांना नमस्कार करून दाखवतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावाचं भाग्य, आपल्या परिसराचं भाग्य की आपण साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली जी भूमी आहे तिथे जन्माला आलो. आपल्या या परिसरामध्ये थोर संत होऊन गेले. संत शिरोमणी निळोबा महाराज वारकरी संप्रदायामध्ये शेवटचं ज्यांचं प्रमाण मानलं जातं, ज्यांचे अभंग
प्रमाण मानले जातात असे शेवटचे संत म्हणजे संत शिरोमणी निळोबाराय आहे. निळोबाराय हे आपल्या गुरुनिष्ठेकरता प्रगट आहेत, प्रसिद्ध आहेत. तुकोबारायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, तर निळोबारायांनी तुकोबारायांच्या प्राप्तीकरता किती दिवस अनुष्ठान केलं? 42 दिवस अनुष्ठान केलं, म्हणजे 3 पट आणि जास्त. तुकोबारायांनी देवाकरता अनुष्ठान केलं होतं, पण संत शिरोमणी निळोबारायांनी तुकोबारायांच्या करता केलं. साक्षात भगवान परमात्मा आल्यानंतर सुद्धा भगवंताला तुला मी ओळखत नाही असं म्हणण्याची ताकद असणारे एकमेव संत म्हणजे निळोबाराय. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा निळोबारायांच्या सेवेमध्ये टाळकरी म्हणून ज्यांचा राहण्याचा मान मिळाला असे असणारे संत खाशाबा महाराज यांचं हे पुण्यस्मरण आहे. सुंदर असं आयोजन आहे. गेल्या 20 वर्षापासून ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहेत. संतांचं पुण्यस्मरण आपण आवर्जून केलं पाहिजे. आपण त्यांचं पुण्यस्मरण केल्यामुळे त्यांना काही फायदा नाही, पण आपल्याला मात्र फायदा झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचं पुण्यस्मरण आपण केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो? सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपण पुण्यवान होऊन जातो. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, संतांची नावं जर आपण घेतली, संतांचं जर पुण्यस्मरण केलं तर आपण सगळे पुण्यवंत होतो. कोणी म्हणेल आम्हाला पुण्यवंत व्हायचं नाही, आम्हाला धनवंत व्हायचंय. किती जरी मनुष्य धनवंत झाला तरी तो सुखी होईल का नाही सांगता येत नाही, पण पुण्यवंत झाला तर तो सुखी झाल्याशिवाय राहत नाही. कारण सुखाचा आणि पुण्याचा संबंध आहे, पैशाचा आणि सुविधांचा संबंध आहे. पण ज्याला सुखी व्हायचं असेल त्याच्याकडे पुण्य पाहिजे, आणि ते पुण्य आपल्याला संतांच्या पुण्यस्मरणाने मिळतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांचं पुण्यस्मरण आपण करतो, त्या निमित्ताने आपण संतांचं वर्णन करायला पाहिजे. परंतु संतांचं वर्णन करणं एवढं सोपं नाही. वर्णन करण्याकरता आपल्याला त्यांच्या एवढं व्हावं लागेल तेव्हा आपण त्यांचं वर्णन करू शकतो. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर चंदना ते कायसेनी चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडिये केवी, केविता तल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा, कवने वासू कापुरा सुवास देवो, तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिता के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. ज्ञानोबाराय म्हणतात संतांचं वर्णन आपण करू शकत नाही, त्यापेक्षा आपण संतांना नमस्कार करायचा. विठ्ठल विठ्ठल.
जाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. पण नमस्कार तरी आपल्याला नीट करता येतो का? म्हणून तुकाराम महाराजांनी नमस्कार करून दाखवलाय. विठ्ठल विठ्ठल. संतांचा हा विशेष आहे. संत कोणती क्रिया बोलून दाखवण्याच्या ऐवजी करून दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करूनी दाविती अंगी. कारण बोलून एवढं समजेल की नाही सांगता येत नाही, पण करून लवकर समजतं. जो बोलतो आणि करत नाहीत लोक त्याचं ऐकत नाहीत, आणि जो बोलतो कमी पण करतो जास्त लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. विठ्ठल विठ्ठल. संत एकनाथ महाराजांच्या जीवनातली प्रसिद्ध गोष्ट आहे. एका बाईचा मुलगा गुळ खायचा आणि त्याच्यामुळे आजारी पडायचा. किती जरी सांगितलं तरी मुलगा ऐकत नव्हता. एका बाईने सांगितलं पैठणला घेऊन जा, नाथ महाराजांना सांगायला लाव. त्यांनी सांगितलं की लगेच फरक पडतो. आशेने बाई त्या मुलाला घेऊन पैठणला आल्या. बाबा माझ्या मुलाला सांगा, तो फार गुळ खातो त्यामुळे तो नेहमी आजारी पडतो. नाथ महाराज म्हटले बाई आज एकादशी आहे ना? म्हटले हो. याला पुढच्या एकादशीला घेऊन या. बाईने विचार केला कदाचित आजच्या एकादशीला मुहूर्त नाही म्हणून पुढची एकादशी सांगितली. पुढच्या एकादशीला त्या बाळूला घेऊन बाई आल्या. नाथ महाराजांनी त्याला जवळ बोलवलं, गालावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळ आजपासून गुळ खायचा नाही. बाई जा तुमच्या बाळूला घेऊन. बाई म्हणायला लागल्या बाबा एवढंच जर सांगायचं होतं तर 15 दिवस मध्ये का घालवले? गेल्या एकादशीला सांगायला पाहिजे होतं ना. नाथ महाराज हसले आणि सांगितलं गेल्या एकादशीला मीच गुळ खात होतो म्हणजे 15 दिवस मी बंद केला आणि मग याला सांगितला. आता याच्यात फरक पडेल. विठ्ठल विठ्ठल. तसंच तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला नमस्कार करून दाखवतात. नमस्कार म्हणजे नेमकं काय? नमस्काराचं नेमकं स्वरूप काय? नमस्काराचे प्रकार किती? नमस्काराचं फल काय? हे सगळं तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलंय. तुम्ही म्हणाल आम्हाला काही नमस्कार करता येत नाही का? आम्ही तर रोज नमस्कार करतो. रोज जरी आपण नमस्कार करत असलो तरी जसा सांगितलाय तसा आपल्याकडून घडतोच असं नाही. शास्त्रामध्ये जी क्रिया जशी सांगितली तशी जर केली तरच फळ मिळतं, नाही तर मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि बहुतेक वेळेला आपण जी क्रिया रोज करतो त्याच्यामध्ये फक्त क्रिया शिल्लक राहते आणि भाव निघून जातो. शास्त्रामध्ये असं वचन आलंय अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. कुठल्याही गोष्टीचा माणसाला अतिपरिचय झाला की त्याची अवज्ञा होते. जशी ती गोष्ट घडायला पाहिजे तशी घडत नाही. पूजा असेल, भजन असेल, कीर्तन असेल, रोज आपण जर करायला लागलो कधी कधी असं होतं त्याच्यामध्ये असलेला भाव निघून जातो आणि फक्त क्रिया शिल्लक राहते. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामध्ये कृत्रिमता येते. उदाहरण सांगतो तुम्हाला कशी कृत्रिमता येते ते. एक ग्रस्त ज्ञानेश्वरी वाचायची. ते ज्ञानेश्वरी वाचत असताना त्याच्यामध्ये दोरी ठेवलेली असते बघा. कशा करता दोरी असते? कालचं आपलं वाचन आज कुठपर्यंत आलं आपल्याला कळण्याकरता दोरी पाहिजे. आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे खरं तर दोरी ठेवायचं कामच नाही पडलं पाहिजे. कारण कालचं वाचन आज कुठपर्यंत आलं हे ज्याला कळत नाही त्याचं कसलं आलंय वाचन म्हणायचे. पण आपण सगळेच दोरी ठेवतो. एक बाबा अशी ज्ञानेश्वरी वाचायचे, दोरी ठेवायचे, ज्ञानेश्वरी झाकून ठेवायचे. नातू जो होता थोडासा चक्रम होता. त्याने विचार केला बाबा ज्ञानेश्वरी वाचतात परंतु
लक्ष काही ज्ञानेश्वरीकडे दिसत नाही. बाबांची गंमत करायची. ज्ञानेश्वरी बाबांनी गुंडाळून ठेवली की तो बाबांची दोरी 50 पानं मागं नेऊन ठेवायचा. बाबांची ज्ञानेश्वरी दुसऱ्या दिवशी तिथूनच सुरू व्हायची. आता मला सांगा, ज्ञानेश्वरी कधी संपेल? बाबा संपले, ज्ञानेश्वरी चालूच राहिली. विठ्ठल विठ्ठल. तसं नमस्कार सुद्धा आपण रोज करतो, पण नमस्कार ही काही सामान्य गोष्ट नाही. श्रेष्ठ भक्ती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्काराचं वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, का फळलिया तरुचिया शाखा तैसे जैशी भूमी से खालावे देखा, तैसे भूत मात्रा अशेखा खालावती जे, अखंड अगरवता होऊन असती, जयाची विनय हेची संपत्ती, जय जयकारे अर्पिती माझ्या ठाई, नमिता मानापमान गळाले, म्हणून अवचिते ते मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती, अर्जुना हे गुरुवी भक्ती, सांगितली तुझ प्रती. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे नमस्कार करणे आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत. ज्ञान मार्गामध्ये आपल्याला मोठं करायचं आहे आणि भक्ती मार्गामध्ये आपल्याला लहान करायचं आहे. ज्ञान मार्गामध्ये आपल्याला एवढं मोठं करायचंय विचाराच्या द्वारे की ब्रह्मरूप होऊन जायचंय, आणि भक्ती मार्गामध्ये एवढं लहान करायचंय, आपला मी देवाच्या चरणी समर्पित करायचा. नम्र झाला भूता, 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 तुकोबाराय सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवान परमात्मा सुद्धा त्याच्या समोर हात जोडतो. हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. म्हणून नमस्काराला फार महत्व आहे. पण नमस्कार कोणी करायचा, नमस्कार कोणाला करायचा आणि नमस्कार कसा करायचा? विठ्ठल विठ्ठल. तर नमस्कार हा नेहमी लहानांनी मोठ्याला करायचा. मोठ्यानी कधी लहानांना नमस्कार करायचा नाही. मोठ्याने जर लहानाला नमस्कार केला तर लहानाचं आयुष्य कमी होतं, आणि लहानांनी जर मोठ्याला नमस्कार केला तर लहानाला 4 गोष्टी मिळतात. त्याचं आयुष्य वाढतं, त्याची विद्या वाढते, यश वाढतं आणि बल वाढतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून लहानांनी नेहमी मोठ्याला नमस्कार करायचा, मोठ्यांनी लहानांना नमस्कार करायचा नाही. पण आता लहान कोण आणि मोठा कोण हा सुद्धा मोठा प्रश्न आहे बरं का.
आपण लहान ज्यांना समजतो शास्त्र त्यांना लहान म्हणत नाही. एखादा लहान मुलगा असेल आणि मोठ्या माणसासारखा विचार सांगत असेल तर तो मोठा आहे, आणि एखादा मोठा असेल पण लहानासारखा बरळत असेल तर तो लहान आहे. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारातला मोठेपणा वेगळा आणि परमार्थातला मोठेपणा वेगळा. व्यवहारात जो वयाने मोठा तो मोठा, जो पैशाने मोठा तो मोठा, जो सत्तेने मोठा तो मोठा, जो विद्वत्तेने मोठा तो मोठा व्यवहारात. परमार्थामध्ये हा मोठेपणा चालत नाही. परमार्थामध्ये जो अनुभवाने मोठा, विचाराने मोठा, भक्तीने मोठा तो खरा मोठा. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचं वय कमी होतं, मुक्ताबाईंचं वय एकदम कमी, आणि चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं आणि मुक्ताबाईंचं वय 7 वर्षाचं. 2 शून्य काढायचे आणि त्याचा अर्ध करायचं. मोठं कोण होतं? चांगदेव महाराज का मुक्ताबाई मोठे? सांगा. व्यवहाराच्या दृष्टीने चांगदेव महाराज मोठे आणि परमार्थिक दृष्टीने मुक्ताबाई मोठ्या. विठ्ठल विठ्ठल. चरित्रामध्ये असं आलंय चांगदेव महाराजांच्या, चांगदेव महाराजांनी काळावर विजय मिळवला. काळ जवळ आला की समाधीत जाऊन बसायचे. काळ वाट बघायचा आणि काळ गेल्यानंतर मग समाधीतून बाहेर यायचे. असं 14 वेळेस काळाला परत पाठवलं म्हणून त्यांचं वय 1400 वर्ष. असेच एकदा चांगदेव महाराज समाधीत जाऊन बसलेले होते आणि पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन ही सगळी संत मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, स्वपन काका, मुक्ताबाई येत असताना पुनतांबा नावाचं गाव आहे, जिथं चांगदेव महाराज समाधीला बसले होते, त्या मंदिरात उतरले. मुक्ताबाईंनी पाहिलं तर सगळ्या मंदिरामध्ये प्रेत टाकलेली होती. गावातल्या लोकांना मुक्ताबाईंनी विचारलं, का हो तुमच्या गावात असली पद्धत आहे का? गावात मेलं की कोणी प्रेत आणून मंदिरात टाकायची? लोक म्हणले पद्धत नाही, पण आता सुरू झाली. का बरं? आमच्या गावामध्ये एक योगी राहतात, ते समाधीत गेलेले आहेत. ते वर आल्यानंतर या प्रेतापैकी एका माणसाला हाक मारतात आणि तो मनुष्य जिवंत होतो. मुक्ताबाईंनी ऐकलं ना हसायला लागल्या. मुली तुला हसू येतं? म्हटले हो. याच्यात तुला आश्चर्य वाटत नाही? म्हटले काय आश्चर्य आहे? तुला जिवंत करता येईल का? म्हटले एक नाही, मी सगळे जिवंत करते म्हटले. यातले लहानशा मुक्ताबाईंनी हातामध्ये कुत्र्याच्या अस्थी घेतल्या, सगळ्या माणसांच्यावरून फिरवल्या आणि त्या अस्थी फेकल्याबरोबर आश्चर्य घडलं. सगळेच लोक उठून बसले बरं का. आतापर्यंत लोक म्हणायचे चांगदेव महाराज की जय. आता कोणाची जय करायला लागले? मुक्ताबाई की जय. लोकांना आनंद झाला, जय जयकार करायला लागले. ज्ञानोबाराय म्हटले आता जय जयकार सुरू झाला, आपल्याला इथं थांबायचं नाही, आपला आळंदीला चला. चांगदेव महाराज जेव्हा समाधीतून बाहेर आले तेव्हा पाहिलं सगळ्या मंदिरामध्ये शुकशुकाट, कुत्र सुद्धा मंदिरामध्ये नाही. वाईट वाटलं. दरवेळेस समाधीतून बाहेर आल्यानंतर सगळे लोक वाट बघत असायचे, पूजा करायचे. माणसाने कोणती सवय लावून घेऊ नये बरं का, नाहीतर मग मिळालं नाही म्हणजे मग माणसाला दुःख होतं. मानाची सुद्धा माणसाने सवय लावून घेऊ नये, नाहीतर मग मान मिळाला नाही तर फार दुःख होतं. चांगदेव महाराजांना दुःख झालं आणि चांगदेव महाराजांनी गावातल्या लोकांना विचारलं, तुम्हाला माझं महत्व वाटत नाही का? म्हटले महाराज तुमच्यापेक्षा मोठी माणसं पाहिली आम्ही. चांगदेव महाराज म्हटले माझ्यापेक्षा जगात कोण मोठा आहे? म्हटले अहो लहान लहान बालकं आली होती, मुलं आली होती, पण त्यांचा अधिकार फारच मोठा आहे. चांगदेव महाराज म्हटले माझ्यापेक्षा त्यांचा अधिकार मोठा आहे का? गावातले लोक सांगायला लागले, त्यांनी काय केलं तुम्हाला माहितीये?
व ती लहानशी मुलगी होती, तिने सगळीच प्रेत उठवली. दुसरा मनुष्य म्हणायला लागला, तुम्हाला माहितीये का त्यांनी पैठणमध्ये काय केलं? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. 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 ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती गायली. चांगदेव महाराजांनी ती कीर्ती ऐकली आणि चांगदेव महाराजांना आनंद व्हायला पाहिजे होता, पण झाला नाही. दुसऱ्याचा मोठेपणा ऐकल्यानंतर आनंद होण्याकरता माणसाचं मन काय असावं लागतं? मोठं असावं लागतं. बहुतेक लोकांना दुसऱ्याचा मोठेपणा ऐकल्यानंतर काय होतं? दुःख होतं. याला ईर्ष्या म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुर्गुण जे आहेत ते मोठ्या मोठ्या लोकांना सोडत नाहीत. मत्सर हा माणसाच्या जीवनामध्ये नसला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. जसा मच्छर माणसाला झोप येऊ देत नाही, तसा मत्सर सुद्धा माणसाला नीट झोप येऊ देत नाही. एवढे मोठे चांगदेव महाराज, त्यांनी काळावर विजय मिळवला, परंतु हा दुर्गुण थोडासा राहिलाच. पुढे आपल्याला सगळ्यांना चरित्र माहिती आहे. चांगदेव महाराजांनी पत्र लिहिलं, कोरं पत्र लिहिलं. कोऱ्या पत्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्या लिहिल्या. चांगदेव 65. चांगदेव महाराजांना काही समजलं नाही. चांगदेव महाराज म्हटले, त्यांना माझं ऐश्वर्य माहिती नाही, म्हणून चांगदेव महाराज वाघाच्या आसनावर बसून त्या ठिकाणी सिद्धीच्या द्वारे निघाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. चांगदेव महाराजांना बोध केला. चांगदेव महाराजांना आपल्यातला देव कळाला होता, पण अजून जगातला देव कळाला नव्हता. मनुष्याला आपल्यातलाही देव कळावा आणि जगातलाही देव कळावा. काहींना जगातला देव कळतो, आपल्यातला कळत नाही. काहींना आपल्यातला कळतो, जगातला कळत नाही. काही लोक भजन करायला लागले, ध्यान पूजा करायला लागले, खूप आनंदी असतात, पण व्यवहारात गेले की ते दुःखी होऊन जातात. समजायचं यांना आतला देव कळालाय, पण अजून बाहेरचा कळाला नाही. काही लोक असतात बाहेर गेल्यानंतर खूप आनंदी असतात, पण त्यांना जर म्हटलं एकटं एका जागेवर बसा, एका खोलीत बसा, ते म्हणतात आम्हाला ते शक्य नाही, आम्हाला आनंद एकटेपणी मिळत नाही. समजायचं यांना बाहेरचा देव कळला, पण अजून आतला कळला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या साधू संतांनी सांगितले, आत हरी बाहेर हरी.
एकांतात सुद्धा देव आहे आणि लोकांतात सुद्धा देव आहे. किंबहुना सावता महाराज तर म्हणतात सगळ्याच वस्तूमध्ये देव आहे. कांदा मुळा भाजी, 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 अवधी मिठाई माझी, 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 अवधी मिठाई माझी. सगळ्यांच्या मध्ये देव आहे अशी भावना सुरुवात जी आहे ती देवळापासून करायची, पण तिचा अंत मात्र अशा व्यापक स्वरूपामध्ये व्यापक बोधामध्ये झाला पाहिजे. असा व्यापक अनुभव चांगदेव महाराजांना ज्ञानोबारायांनी आणून दिला. आणि म्हणून चांगदेव महाराज एवढे मोठे असून सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजाला नमस्कार केला. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव. जो अनुभवाने मोठा आहे, जो विचाराने मोठा आहे, तो जगातला मोठा आहे. आणि असे मोठे संत असतात. विठ्ठल विठ्ठल. खरा मोठा तो जो मोठ्याला मोठं करतो, तो खरा मोठा. सगळ्या जगातला मोठा देव आहे आणि देवाला मोठं संतांनी केलं म्हणून संत मोठे. मोठ्याला आपल्या हृदयात साठवतो तो खरा मोठा. सगळ्यात मोठा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयात संत साठवतात म्हणून संत मोठे. विठ्ठल विठ्ठल. मोठ्यांना आपण नमस्कार केला पाहिजे, पण आता तो नमस्कार कसा करायचा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर. नमस्कार कोणाला करायचा सांगितलं, पण नमस्कार कसा करायचा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मी संतांच्या चरणावर माझा माथा ठेवतो आणि मी संतांना साष्टांग नमस्कार करतो. ही सांगितली क्रिया, पण याच्या पाठीमागचा भाव काय? विठ्ठल विठ्ठल.
परमार्थामध्ये क्रियेबरोबर भाव जर नसेल तर ती क्रिया म्हणजे कवायत ठरते. म्हणून नारद महर्षींनी भक्तीची लक्षणं सांगितली असताना फार गोड लक्षणं सांगितली. पूजादिषु अनुरागा इति पराशर्याः. नारद महर्षी म्हणतात पूजेमध्ये प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती. पूजा करणं भक्ती नाही सांगितली, पूजेत प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती. कथादिषु अनुरागा इति गर्गाः. गर्गाचार्यांच्या नुसार कथेमध्ये प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती. कथा ऐकणं किंवा कथा करणं म्हणजे भक्ती नाही सांगितलं बरं का. कीर्तन ऐकणं वेगळं आणि कीर्तन प्रेमाने ऐकणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नुसतं ऐकलं की ती क्रिया झाली आणि प्रेमाने ऐकलं की भक्ती झाली. नुसती पूजा केली क्रिया झाली, कर्मकांड झालं, आणि प्रेमाने पूजा केली भक्तीत जमा. विठ्ठल विठ्ठल. संतांना मी नमस्कार करतो, पण कसा नमस्कार करतो तुकोबारीने फार गोड लिहिले. संतांच्या चरणावर मी माथा ठेवतो आणि त्यांना साष्टांग नमस्कार करतो. आता माथा कशा करता ठेवायचा, साष्टांग नमस्कार म्हणजे नेमकं काय, याचं थोडं चिंतन करायचं आहे बरं का. याच्या पाठीमागे नेमका भाव काय. तेव्हा नमस्कार ही फार महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार करत असताना नमस्कारात सुद्धा काही प्रकार निर्माण झालेले आहेत. काही ठिकाणी लोक वरवरचा नमस्कार करतात, काही ठिकाणी लोक तळमळीने नमस्कार करतात, आणि काही ठिकाणी मात्र श्रद्धेचा नमस्कार असतो. विठ्ठल विठ्ठल. नमस्कार हा योग्य झाला पाहिजे. भागवतामध्ये देवल नावाचे ऋषी होते आणि ते गंगेवर स्नान करायला गेले. स्नान करत असताना पाण्यात उतरले होते, गुडघ्याच्या खाली पाणी होतं. वरच्या बाजूला एक होहू नावाचा गंधर्व स्नान करण्याकरता आला. नदी थोडी अशी वाकडी होती. त्याला असं वाटलं खालच्या बाजूला ऋषी स्नान करतायत, त्यांना आपल्याला नमस्कार करायला जायचंय, पण असं वरून जायचं, लांबून जावं लागेल. आपण काय करू, नदीतून पाण्यातूनच जाऊ म्हटलं. म्हणून पाण्यातूनच खालून नदीतून गेला आणि खाली जाऊन ऋषीचे पाय धरले. तर ऋषीला माहिती नाही बरं का पाय कोणी धरले. पाय धरल्याबरोबर ऋषी घाबरले. त्यांना असं वाटलं मगरीने पाय धरला काय माहिती आपलं. मग हा वर आला पाण्यावर आणि म्हणायला लागला महाराज नमो नमः. ते ऋषी त्याच्यावर रागवले. म्हटले अरे तुला असा नमस्कार करायला कोणी सांगितलं. नमस्कार करताना ज्याला नमस्कार करायचा त्याला पहिलं सांगितलं पाहिजे, त्याला आवडतंय की नाही हे पाहिलं पाहिजे. तू मला नमस्कार खाली केला, मला काय माहिती पडलं नाही, मला वाटलं मगरीने पाय धरला, मी तुला शाप देतो तू मगर होशील म्हणे. त्याने हात जोडले, म्हणायला लागला महाराज तुमच्या शापाने सुद्धा आमचं कल्याण होणार आहे. माझं कल्याण कधी होईल सांगा फक्त, तुमचा शाप मला मान्य आहे. म्हटले मगर तर तू आता होशील, पण गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय धर म्हणजे उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. त्याचा उद्धार पुढे झाला. कशा करता सांगितलं, नमस्कार करताना त्यांना आवडतं की नाही असा आपण नमस्कार केला पाहिजे, जाणून नमस्कार केला पाहिजे. कधी कधी लोक एखादी व्यक्ती चाललेली असेल त्याला नमस्कार करायला धावत पळत जातात, त्याच्या पायात हात घालतात. पायात हात घातल्यामुळे कदाचित तो पडण्याची सुद्धा शक्यता असते. काहींची नखं वाढलेली असतात, ते पायाला बच करतात. एका ठिकाणी मी पाहिलं लोक कीर्तन संपल्यानंतर नमस्कार करायचे आणि जिभेने पाय चाटायचे. तुमच्या भागात नाही पद्धत असली? हा, काही ठिकाणी पद्धत आहे. तेव्हा हा नमस्कार नाहीये. विठ्ठल विठ्ठल. नमस्कार हा कशा करता सांगितलाय, त्या नमस्कारामध्ये नमस्कार हा वरवरचा नसावा, नमस्कार हा तळमळीचा नसावा, तळमळीचा म्हणजे दुःखाने केलेला नसावा, आणि नमस्कार हा आदराचा असला पाहिजे. आदराच्या नमस्कारामध्ये सुद्धा आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवतो,
याच्यामध्ये भाव असा आहे, आपला अभिमान आपण त्यांच्या चरणी समर्पित करायचा. अभिमान कमी करण्याकरता खरा नमस्कार आहे. तुकोबाराय म्हणतात, दंडवत दंडा परी काही उरी दुरावावी, नाही दुरावावी, नाही उरी दुरावावी. दंडवत दंडा परी नाही उरी दुरावावी, नाही उरी दुरावावी, नाही उरी दुरावावी. नमे इति नमः, मी कोणीच नाही आणि माझं काहीच नाही असा भाव निर्माण होण्याकरता नमस्कार आहे. नमस्कार केल्यानंतर माझेपणा गेला पाहिजे आणि मीपणा गेला पाहिजे. कारण जीवनामध्ये दुःख देणारे ह्या दोनच गोष्टी आहेत, एक मीपणा आणि दुसरा माझेपणा. म्हणून भक्ताने आपल्या जीवनामध्ये माझेपणा ठेवू नये. असं मानायचं की हे सगळं देवाचं आहे, देवाचं आहे मानायचं बरं का. देवाच्या नावावर सातबारा करायचा नाही, आपल्याकडेच ठेवायचं, आपणच उपयोगात आणायचं. पण देवाने आपल्याला हे सेवा करण्याकरता दिलेलं आहे असं मानायचं. तुम्ही म्हणाल कशा करता असं मानायचं? देवाचं सगळं आहे असं मानलं, आलं तरी अभिमान होत नाही आणि गेलं तर दुःख होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि माझं म्हणलं की दुःख होतं. लक्षात ठेवा. दोन मित्र रस्त्याने चालले होते, दोघही मित्र होते. रस्त्याने जात असताना पैशाची पिशवी पडलेली दिसली. आता पैसा दिसल्याबरोबर भांडणं लावतं बरं का पैसा. एक जण लगेच पुढत पळत गेला आणि पैशाची पिशवी उचलली. दुसरा त्याच्याजवळ गेला, म्हटला बरं झालं आपल्याला पैसे सापडले. तो म्हणायला लागला आपल्याला नाही बरं झालं, मला बरं झालं. म्हटलं अरे आपण दोघं बरोबर चाललो, दोघांनी पिशवी पाहिली, तू उचलली, मी तुझ्या बरोबरच होतो. म्हटलं मी उचलली त्यामुळं माझी आहे, माझं बरं झालं, तुझं नाही बरं झालं. तेवढ्यामध्ये पुढे चालायला लागले. पोलीस आले आणि पोलिसांच्या बरोबर ज्याची पिशवी होती तो दाखवत होता, बघा त्याच्या हातात आहे. म्हटलं पोलीस आल्यानंतर घाबरला, म्हणायला लागला बापरे पोलीस आले, आता आपलं कसं होणार? तो शेजारी हुशार होता, तो म्हणला आपलं नाही, तुझं बघ आता काय होईल ते. विठ्ठल विठ्ठल. माझेपणा माणसाला दुःख देतो. दुसरं आहे मीपणा. कोणाचंही बोलणं तुम्ही ऐका, 10 मिनिटं बोलणं ऐकलं तर त्याच्यामध्ये द्रुपद सारखं येतं, कुठं मीवर येतं. म्हणजे अज्ञानी माणसाचं बरं का, ज्ञानी माणसाचं जाऊ द्या. मीपणा कशाचा होईल माणसाला काही सांगता येत नाही. कोणाला संपत्तीचा अहंकार होतो, कोणाला सत्तेचा अहंकार होतो, कोणाला विद्वत्तेचा अहंकार होतो, कोणाला अहंकार नाही याचा अहंकार होतो. लोक म्हणतात हाय का मला अभिमान, हाय का मला अभिमान. त्यानं म्हणायचं तुला अभिमान नाही याचाच अभिमान झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि हा मीपणा माणसाला रडवतो. म्हणून देवाला नमस्कार करायचा, देवाला सांगायचं देवा मी कोणीच नाही, माझं काहीच नाही, सगळं तुझंच आहे आणि सगळा तूच आहे. विठ्ठल विठ्ठल. याच्याकरता नमस्कार सांगितला. पायावर डोकं ठेवलं श्री संतांची माथा चरणावरी. आणि नमस्कार करताना साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग नमस्कार म्हणजे 8 अंगाने केलेला नमस्कार बरं का. हो, एका अंगाने केलेला नमस्कार फक्त हात जोडणं, 2 अंगाने केलेला नमस्कार असं मस्तक लावणं. पण ज्यावेळेस आपण साष्टांग म्हणजे सगळी 8च्या 8 अंग जमिनीला टेकवतो, तो नमस्कार म्हणजे साष्टांग नमस्कार आहे. या साष्टांग नमस्कारा पाठीमागचा भाव असा आहे, आपलं सर्वस्व भगवंताला समर्पित करणं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात असा नमस्कार मी संतांना केला, त्याचा परिणाम काय झाला? दुसऱ्या चरणात विश्रांती पावले
संसारात मी संतांना नमस्कार केला आणि संतांना नमस्कार केल्याचं फळ मला प्राप्त झालं. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. त्यांना मी नमस्कार केल्यानंतर त्यांनी मला सांभाळाचं उत्तर दिलं. काही तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमचा सांभाळ करणार आहे. त्यांचं सांभाळाचं उत्तर आम्ही ऐकलं, मी ऐकलं आणि मला विश्रांती प्राप्त झाली. माझ्या अंतःकरणामध्ये त्यांनी प्रेम सुख वाढवलं. विठ्ठल जीवाला विश्रांतीची गरज आहे. जीवाला विश्रांती जर मिळाली नाही तर जीव दुःखी होऊन जातो. आणि संसार म्हटलं का संसारामध्ये विश्रांतीची व्यवस्था नाही. तेवढ्यापुरती विश्रांती संसारात मिळते पण कायमची विश्रांती मिळत नाही. विश्रांती म्हणजे कायमचं सुख, परमानंद. तेवढ्यापुरती विश्रांती माणसाला मिळते. बाहेर जर व्यवहारामध्ये काही खटपट झाली, खूप त्रास झाला तर घरी मनुष्य येतो आणि घरी आल्यानंतर त्याला काय मिळते? विश्रांती मिळते. पण घरात शांतता असेल तर. पण घरात जर कटकटी असतील, घरात जर भांडणं असतील तर मग त्याला घरात सुद्धा विश्रांती मिळत नाही बरं का. लोक घराचं नाव ठेवतात विश्रांती, समाधान, पण कधी कधी त्या घरातच समाधान नसतं. विठ्ठल विठ्ठल. मग तो जो आहे मनुष्य संध्याकाळी झोपी जातो आणि झोपल्यानंतर तो आपल्या मूळ घरामध्ये जातो बरं का. आणि मूळ घरामध्ये गेल्यानंतर त्याला काय मिळते? विश्रांती मिळते. झोपल्यानंतर माणसाला विश्रांती मिळते बरं का. किती जागलेला मनुष्य असू द्या 4 दिवसाचा, पण एक दिवशी त्यांनी झोपू द्या. झोपल्याबरोबर काय होऊन जातो? एकदम फ्रेश होऊन जातो. तो आता मला बरं वाटते. झोपेमध्ये जी विश्रांती आहे, ही विश्रांती कशामुळे प्राप्त झाली, कोणामुळे प्राप्त झाली? झोपेमध्ये कोणताही विषय नाही. झोपेमध्ये मन सुद्धा अज्ञानामध्ये लीन झालं तरी सुद्धा विश्रांती प्राप्त होते. ही आपली मूळची विश्रांती आहे. विठ्ठल विठ्ठल. देवानी झोप आपल्याला एवढ्याच करता दिली. देव आपल्याला सांगतो, बाबा सुख हे बाहेर नाही, सुख तुझ्या जवळच आहे. बाहेर किती जरी तू सुखाकरता फिरला तरी तुला सुख मिळणार नाही. सुखाची मूळ सुखाचा स्रोत तुझ्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. झोपेमध्ये जे सुख आहे तिथे कुठलाही विषय नाही. एखाद्या माणसाला जर आपण म्हटलं तुला काय खायला पाहिजे ते घे, तुला जे पाहायला पाहिजे ते घे, फक्त एक काम करायचं, झोपायचं नाही. किती दिवस राहिलो? 1 दिवस, 2 दिवस, 3ऱ्या दिवशी म्हणतोय सगळं बाजूला करा आणि मला झोपू द्या. याचा अर्थ आनंद आपल्या जवळच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्या आनंदाची किल्ली अजून आपल्याला सापडली नाही. त्या आनंदाची किल्ली संतांच्याकडे असते. हो, मीराबाईचा एक फार सुंदर अभंग आहे. मीराबाईंनी एकदा पाण्यामध्ये मासा पाहिला. तो मासा पाण्यामध्ये तळमळ करत होता कारण त्या माशाला तहान लागलेली होती. मीराबाई म्हणतात, मला आश्चर्य वाटतं, मासा पाण्यामध्ये राहतो आणि त्या माशाला तहान कशी लागते. विठ्ठल विठ्ठल. पानी मोमिन प्यासी, पानी मोमिन प्यासी, पानी मोमिन प्यासी मोही सुन सुन आवत हासी मोही.
मासा ज्याप्रमाणे पाण्यात असून तहानलेला आहे, मासा उलटा फिरला की त्याच्या शरीरात पाणी जातं आणि त्याची तहान भागते, तसं जीव सुखात असून सुद्धा सुखाकरता तहानलेला आहे. जीव अंतर्मुख झाला की त्याला सुखाची प्राप्ती होते. आणि अंतर्मुख करण्याचं काम संत करतात, उपदेश करण्याचं काम संत करतात, कृपा करण्याचं काम संत करतात. म्हणून संतांची कृपा झाली, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. केवळ संत विश्रांती देत नाही तर सगळ्यांच्या विषयी प्रेमाची भावना तयार करतात. विठ्ठल विठ्ठल. संतांचं हे सामर्थ्य आहे. संत सर्वांच्या अंतःकरणात प्रेमाची भावना तयार करतात. सगळ्यांच्या विषयी आपल्या अंतःकरणात प्रेम निर्माण झालं पाहिजे. समाज जर सुखी व्हायचा असेल तर केवळ समाज संपत्तीच्या दृष्टीने उन्नत होऊन चालणार नाही. आज जर आपण पाहिलं समाजाकडे, पहिल्यापेक्षा समाज खूप संपन्न झालेला आहे. पण पहिल्यापेक्षा जर पाहिलं सुख जास्त आहे का याचा विचार जर आपण केला तर तेवढं सुख आता दिसून येत नाही. पहिली लोक जेवढे समाधानी सुखी होते तेवढी आता दिसून येत नाही. लोक त्या ठिकाणी घरात बसून अमेरिकेच्या माणसाशी बोलतात, पण शेजाऱ्याशी मात्र बोलत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत एकमेकाविषयी प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत समाज सुखी होणार नाही. कुटुंबात सुद्धा एकमेकाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. खरं प्रेम निर्माण झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर अंतःकरण प्रेमयुक्त होतं. सर्वांच्या विषयी प्रेमाची भावना निर्माण होते. सर्वांच्या मध्ये भगवान परमात्मा आहे असं प्रेमसुख वृद्धिंगत होतं. वाढले अंतरी प्रेम सुख. एक सुख असं आहे ते घटत घटत जातं. एक सुख असं आहे की ते कायम स्थिर राहतं. आणि प्रेम सुख जे आहे ते मात्र वाढत वाढत जातं. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी माझ्यावर कृपा केली, त्याचा परिणाम असा झाला, माझं सगळं शरीर शोभून दिसायला लागलं. तिसऱ्या चरणात सांगितलं,
संतांची माझ्यावर कृपा झाली आणि संतांच्या कृपेमुळे त्यांच्या कृपेचा जो पाना होता तो माझ्यावर पडला आणि त्याचा परिणाम असा झाला की माझी सगळी काया डवरली, म्हणजे शोभून दिसायला लागली. मनुष्याच्या शरीराची शोभा केवळ कपड्याने नाही, केवळ अलंकाराने नाही. खरी शोभा जर कोणती असेल, खरा अलंकार जर कोणता असेल तर संतांची कृपा आणि त्याने प्राप्त झालेली शांती आणि समाधान. विठ्ठल विठ्ठल बाहेरून कितीही माणसाने त्या ठिकाणी कपडे चांगले घातलेले असतील, अलंकार घातलेले असतील आणि अंतःकरण जर तळमळत असेल तर त्या अलंकाराला काही शोभा नाही. म्हणून हाताचा अलंकार काय आहे? सत्कार्य करणं हा हाताचा अलंकार आहे. दान धर्म करणं हा हाताचा अलंकार आहे. जिभेचा अलंकार कोणता आहे? तोंडाचा अलंकार कोणता आहे? मुखाने भगवंताचं नामस्मरण येणं हा तोंडाचा अलंकार आहे. डोळ्याचा अलंकार भगवंताचं दर्शन करणं हा आहे. कानाचा खरा अलंकार त्या ठिकाणी कानाने भगवंताची कीर्ती ऐकणं हा आहे. आणि हे जर नसेल तर साधू संतांनी उपमा दिली. कानामध्ये किंवा जिभेमध्ये जर भगवंताचं नामस्मरण येत नाही, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नवे काळ सर्पा हे विठ्ठल विठ्ठल. खरा अलंकार शांती समाधान हे खरे अलंकार आहेत बरं का. साधू संत आपल्याला हे अलंकार देतात. संतांच्या सहवासात गेल्यानंतर शांती नावाचा अलंकार मिळतो, समाधान नावाचा अलंकार मिळतो, सुख नावाचा अलंकार मिळतो आणि त्याने माणसाचं शरीर खरं शोभून दिसतं. आतमध्ये आनंद आला की बाहेर आपोआप तो प्रगट होत असतो बरं का. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. कोंब असा टवटवीत दिसला की समजायचं खाली ओल आहे, आणि कोंब सुकलेला दिसला की समजायचं खालची ओल संपली. बरेचसे कोंब सुकलेले दिसतात, समजायचं आतली ओल संपलेली आहे. प्रेमाची ओल आत आली देवाच्या की बाहेर कोंब आपोआप टवटवीत होतो. विठ्ठल विठ्ठल संत अनेक प्रकारे कृपा करतात. त्यांचं पुण्यस्मरण जरी आपण केलं तरी त्यांची कृपा होते. त्यांनी आपलं स्मरण केलं की आपल्यावर कृपा होते. हस्तकृपा आहे, नेत्रकृपा आहे, आलिंगन कृपा आहे. अशा प्रकारे संतांनी माझ्यावर कृपा केली. त्यांच्या कृपेमुळे डवरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारिसे उद्धरिलो. मी आता उद्धरून गेलो, याच्यात अन्यथा नाही. माझा उद्धार झाला. अहो पण तुकाराम महाराज, हे सगळं तुमच्या जीवनात घडलं. संतांची तुमच्यावर कृपा झाली. संतांची तुम्ही किती सेवा केली. महाराज विनय घेतात, माझ्याकडून संतांची सेवा घडली नाही. शेवटी सांगतात,
रखुमाई श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांना नमस्कार केला. नमस्कार म्हणजे काय, नमस्कार कोणाला करायचा, नमस्कार कसा करायचा आणि नमस्कार केल्यानंतर आपल्याला फल काय मिळतं त्याचा सांगोपांग विचार या अभंगामध्ये केलेला आहे. तुकोबारायांनी नमस्काराचं खूप महत्व सांगितलं. संत मोठे असल्यामुळे संतांना नमस्कार करायचा. नमस्कार करायचा म्हणजे मी आणि माझं पण सोडून द्यायचं. असा जर नमस्कार केला तर आपल्याला विश्रांती प्राप्त होते, शांती समाधान प्राप्त होतं, भगवंताच्या विषयी प्रेम निर्माण होतं. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती करण्याकरता गीतेमध्ये भगवंतांनी काही साधनं सांगितली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. जे ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षिता पुले तेही सांगतील पुशिले. जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. संतांच्याकडे गेल्यानंतर पहिला नमस्कार, नंतर सेवा आणि नंतर प्रश्न आहे. तुकोबारायांना विचारलं, तुम्ही संतांना नमस्कार केला ठीक आहे, पण तुम्ही संतांची सेवा कशी काय केली? कारण कृपा जी असते ती सेवेच्या द्वारे प्राप्त होत असते. आम्हाला तुम्ही कोणती सेवा केली सांगा हे तुकोबारायांना विचारलं. तेव्हा तुकोबाराय विनय धारण करतात, सेवा करतात पण सेवा सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. काहीतरी पूर्वीची पुण्यही असेल, त्यांनी माझ्यावर कृपा केली. तसं पाहायला गेलं तर माझी सेवा काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांची देवाची सेवा केलेली कोणाला सांगू नये, आणि नाहीतर मग ते सेवेचं पुण्य नष्ट होऊन जातं. कधी कधी सेवेचा सुद्धा माणसाला अभिमान निर्माण होत असतो. म्हणून संत जे असतात ते सेवा भरपूर करतात, परंतु सेवा कुठेही प्रगट करत नाहीत, सांगत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडून काहीच सेवा झाली नाही. सेवा तर तुकोबारायांनी खूप केली, परंतु तुकोबाराय म्हणतात माझ्या पूर्वपुण्यचं काहीतरी फळ असेल, आणि म्हणून संतांनी माझ्यावर कृपा केली, आणि कृपा केल्यामुळे मला आशीर्वाद दिला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. जसा तुकोबारायांनी नमस्कार केला तसा आपल्या सगळ्यांच्याकडून संत खाशाबा महाराजांना नमस्कार झाला पाहिजे. जशी तुकोबारायांच्यावर संतांनी कृपा केली तशी संत खाशाबा महाराजांची आपल्या सर्वांच्यावर कृपा झाली पाहिजे. आपल्यावर संतांची कृपा झाली कसं ओळखायचं? हो, विहिरीला पाणी लागल्यावर, मुलगा झाल्यावर, काही लोक कृपा कशातही समजत असतात बरं का. वैकुंठवासी मामासाहेबांनी असं लिहिलंय, एका मुलाचं लग्न जमत नव्हतं. मामासाहेबांचं कीर्तन ऐकलं आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. तो मामासाहेबांच्याकडे आला, म्हणायला लागला, मामासाहेब तुमची कृपा झाली,
म्हटलं कशी काय झाली, तुला देवाचं दर्शन झालं का, स्वप्नात देव आला का? नाही म्हटला, बरेच दिवस झालं जमत नव्हतं, तुमच्या कृपेने जमलं. मामा म्हणले ह्याच्यात माझी कृपा तू समजू नको, बरेच दिवस झालं तुझं जमत नव्हतं, ज्या माऊलीने गळ्यात माळ घातली तिची कृपा समज. खरी देवाची आणि संतांची कृपा आपल्याला शांती समाधान प्राप्त होणं. विठ्ठल विठ्ठल अशी कृपा संत खशाबा महाराजांच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना प्राप्त व्हावी, अशीच उत्तर त्यांनी आपल्याकडून सेवा करून घ्यावी. त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि त्या संतांचं भजन. ज्ञानेश्वर